बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर वर्षा जगदाळे, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विभागामध्ये कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत आहे. आज आपण अझोला तंत्रज्ञान काय आहे, ते शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने वापरलं पाहिजे याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर अझोला ही एक जलवर्गीय वनस्पती आहे, पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे, ज्याच्यामध्ये की प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे आपण पशुखाद्यामध्ये तसेच कोंबड्यांच्या खाद्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. तर आपण थोडंसं पाहूयात की ही जी वनस्पती आहे ती अझोला ही वनस्पती आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारचे टाके बनवावे लागतात. त्या टाक्यामध्ये त्याची जी साईज आहे ती तुम्ही 12 फूट लांब बाय 3 फूट रुंद किंवा तुमच्याकडे जसा स्पेस अवेलेबल असेल त्याच्यानुसार चौकोनाकृती, आयताकृती, वर्तुळाकृती जशी पण स्पेस तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर बनवू शकता. असं स्ट्रक्चर बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता सपोज हे जे स्ट्रक्चर बघाल तुम्ही, तर हे 12 फूट लांब बाय 3 फूट रुंद आणि ह्याची जी खोली आहे ती 1 ते 2 फूट खोल एवढं असावं. तर हे बनवताना ह्याच्यामध्ये साधारणपणे वरती एक अर्धा फूटपर्यंत स्पेस अवेलेबल किंवा शिल्लक राहील एवढ्या पद्धतीने तिथंपर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे या टाक्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 किलो चाळलेली माती टाकायची आहे. त्याच्यानंतर एक 10 लिटर पाण्यामध्ये एक 5 ते 6 किलो थोडंसं वाळलेलं शेण मिक्स करून त्याची स्लरी बनवून ते टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर 25 ते 30 ग्रॅम एवढं सिंगल सुपरफॉस्फेट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं मिश्रण टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती जे काही सपोज शेणामध्ये, मातीमध्ये वगैरे जर काही थोड्याफार प्रमाणात पालापाचोळा असेल तर तो वरती येतो पाण्याच्या पृष्ठभागावरती. मग त्याच्यानंतर तो आपल्याला चाळणीने काढून घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग ते जे मिश्रण आहे, जे आपण शेण, माती, पाणी आणि सिंगल सुपरफॉस्फेट टाकून बनवलेलं, ते थोडंसं सेट होऊन द्यायचं व्यवस्थित 1 दिवस. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अझोलाचं कल्चर टाकायचं आहे. आता सपोज आपण एवढं जर स्ट्रक्चर बघितलं, हे 12 फूट बाय लांब आणि 3 फूट रुंद, तर ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो एवढ्या क्वांटिटीमध्ये अझोला कल्चर म्हणजे जे मदर कल्चर आहे ते आपल्याला थोडंसं हाताने चोळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर आपला अझोला जवळजवळ 15 ते 18 दिवसांमध्ये त्याचा एक जाड लेयर, म्हणजे हे जे तुम्ही बघत असाल हा जो जाड थर तयार झाला आहे अझोलाचा, तर तो एक 15 ते 20 दिवसांपूर्वी याच्यामध्ये कल्चर टाकलं होतं. आणि आता ते पूर्णपणे ही जी अझोल्याची टाकी आहे ती भरून पूर्ण आपला अझोलाची जे काही वनस्पती आहे ती पूर्ण तयार झाली आहे. आपण जर बघाल तर अझोल्यामध्ये जवळजवळ 22 ते 25% एवढ्या प्रमाणामध्ये प्रथिने असतात. त्याच्यामध्ये क्षार आहे, तंतुमय पदार्थ आहेत, स्निग्ध पदार्थ, या सगळ्यांचं मिश्रण असल्यामुळे ही एक खूप चांगली वनस्पती आहे जी आपण पशूंना त्यांच्या खाद्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो. म्हणजे 50% अझोला आणि 50% त्यांचं जे उरलेलं जे उर्वरित खाद्य, म्हणजे जसं की हिरवा चारा असेल, वाळलेला चारा असेल, त्याच्यामध्ये आपण मिक्स करून सुरुवातीला देऊया. कारण ह्याची जी टेस्ट आहे ती जनावरांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप होणं गरजेचं असतं. आणि मग एकदा का ती टेस्ट डेव्हलप झाली की तुम्ही सोलली पण हे देऊ शकता. पण देताना एक काळजी एवढी घ्यावी लागते की अझोलामध्ये आपण हे जे बनवताना त्याच्यामध्ये शेण टाकलेलं आहे, शेण, माती वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर त्या शेणाचा एक स्पेसिफिक वास त्या वनस्पतीला लागलेला असतो. त्याच्यामुळे तो वास जर जनावरांना तसाच आला तर ते थोडंसं खायला हे करतात. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस हे अझोला ह्याच्यातून बाहेर काढू त्यावेळेस तो थोडासा धुतला गेला पाहिजे पाण्याने आणि मग तो जनावरांना टाकायचा, जेणेकरून ते जरा चवीने आणि आवडीने खातात. त्याच्यानंतर जर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये आपण जर बघाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 5 ते 10% अझोलाचा वापर करू शकतो. कारण कोंबड्यांच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर जे विकतचं खाद्य असतं, प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर, हे ब्रॉयलर कोंबड्यांच्या बाबतीत किंवा मांसासाठी आपण ज्या कोंबड्या वापरतो त्यांच्या बाबतीत, आणि त्या कोंबड्यांमध्ये त्या खाद्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं बॉडी वेट असतं ते गेन व्हायला लवकर मदत होते. त्याच्यामुळे आपले जे हे अझोला वनस्पती आहे त्याच्यामध्ये पण प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. आणि आपण जर ही वनस्पती कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वापरली तर त्यांना प्रथिने चांगल्या प्रकारे भेटून त्यांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होते. त्याच्यामुळे आपण ह्याचा वापर पशुखाद्यामध्ये आणि कोंबड्यांच्या खाद्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही अझोल्याची शेती करून किंवा अझोल्याचं थोड्याफार प्रमाणात का होईना अझोला तयार करून तो तुम्ही तुमच्या जनावरांसाठी आणि कोंबड्यांसाठी त्याचा वापर करू शकता. धन्यवाद.